शेतकऱ्याला म्हणा हा. की ज्यांचा गहू काढणं चालू आहे, हरभरा काढणं चालू आहे, हो तर तुम्ही काय करा, हो 23, 24 आणि 25 या दरम्यान हा पाऊस येणार आहे. कुठं? नांदेड जिल्हा, हो चंद्रपूर, हो यवतमाळ, वाशिम, हिंगोली, हा अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, हो. हिंगणघाट इकडं ह्या पट्ट्यात. समजा या भागातनी 23-24 तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे का? हा. 100% येणारच? तेलंगणात काय होणार आहे? तेलंगणात खूप पाऊस पडणार आहे. मी मागच म्हणलं होतं ना, तेलंगणात आंध्र. हो बरोबर. तर मग त्याचा असं महाराष्ट्राला होणार आहे. हो बरोबर आहे सर. आणि यापुढं या अगोदरच तुम्हाला किती दिवसापासून सांगतो, हो दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात एका भागात 22 फेब्रुवारी ते 10 मार्च त्या हो 20 दिवसामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार. बरोबर. यापूर्वी तुम्ही बऱ्याच रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं की 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपिटीची शक्यता राहते. हो. हं. तर सर गारपीट मग कोणत्या कोणत्या भागात राहण्याची शक्यता आहे जास्त करून समजा आता? ती गारपीट काय होईल? नांदेड जिल्ह्यात एक होईल. हो इकडं लातूर जिल्ह्यात अहमदपूर तिकडं तिथं जिथं हलकी जमीन आहे, डोंगराळ भाग आहे, त्या पट्ट्यात गारपीट होईल बघा. हो का? जिकडे समजा आपल्याला हलकी जमीन पाहायला मिळेल तिकडे समजा जास्त करून गारपीट राहण्याची शक्यता आहे. हो. हो. त्याच्यामध्ये काय होईल? हं. इकडं नांदेड जिल्ह्यामध्ये आदिलाबाद, धर्माबाद, तेलंगणात गारपीट खूप होणार आहे. हां. त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागाला पडणार आहे. हो का? बरोबर सर. बरं सर आता मी तुम्ही पहिल्यापासून म्हणलो ना, पूर्व विदर्भात हो 23, 24, 25 च्या नंतर बरोबर आहे. पावसाचं वातावरण. हो. आपण मागील 1 महिना झाला, 1 महिन्यापासून तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये सांगित आहात की 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या दरवर्षी कालावधीत हो पाऊस गारपीट अवकाळी राहील. येणार म्हणून मग किती दिवसापासून सांगितलेलं आहे. बरोबर. 1 महिन्यापूर्वीपासून सांगितलेलं आहे सर तुम्ही. हो. आणि हो. हेच नाही तर वाटल्यास पुढच्या वर्षी सुद्धा लिहून ठेवा म्हणा. हां. कधी? 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हां, 2026चं बी लिहून ठेवा ना, 27चं. हो, बरोबर आहे सर. काय होते माहिती आहे का? हो, आपल्या महाराष्ट्राच्या लगत राजस्थान, हो, आंध्र प्रदेश हो, आणि राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हो, गुजरात, हो. हे जे 5-6 राज्य आहेत ना समजा, बरोबर. तर वरून जरी गारपीट आली समजा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हां. तिकडे जरी हे झालं की त्याचा असर महाराष्ट्रात एका भागाला होणार. हो, हो. बरोबर आहे. खालून जरी आली तर त्याचा असर काय होणार? महाराष्ट्राच्या एका भागाला होणार. म्हणून बरोबर. दरवर्षी 22 फेब्रुवारी 10 मार्च या 5-7 राज्यात फरकच असते. हो, बरोबर आहे सर. हो. बरं सर आता माझा एक प्रश्न होता की हे जे पाऊस येत आहे, तर हे कशामुळे येत आहे? म्हणजे चक्रीवादळ सक्रिय झालेलं आहे की WD सक्रिय झालेला आहे? कमी दाबाचा पट्टा. एक कमी दाबाचा चक्रीवादळ आहे. पट्टा. हां. आणि तिरुपती बालाजीकडे कोणी आपल्या इकडले भाविक भक्त गेले असेल तर त्यांना म्हणा 22 तारखेला रात्री त्याला तिकडे पाऊस सुरू होणार आहे चांगला. 22, 23, 24 22, खूप 23, पाऊस 24. पडणार आहे. तिरुपती, हो, तामिळनाडू, हो. आंध्र प्रदेश हं. आणि केरळ बरोबर. त्या 3 राज्यात खूपच पडणार आहे. त्याचा असर मग तेलंगणा आपलं इकडं आपलं या तेलंगणाला होणार. हां, हां, हां. तेलंगणाला जास्त पडणार आहे त्याच्यामुळे त्याचा असर आपल्या बाजूचे जे लगतचे जिल्हे आहेत, गाव आहेत, निजामाबाद, आदिलाबाद, हो, इकडं नायगाव, नरसी, बिलोली, हो. मुदखेड, हं, मुदखेड हं. आणि त्याच्यानंतर अहमदपूर, नळदुर्ग, सोलापूर हो, जिल्ह्याचा ते काही हो. पट्टा असा. बरोबर आहे. त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचं काही असर होईल. हो. ह्या पट्ट्याला मग थोडे बरोबर. पावसाचा असर होईल थोडा. बरोबर आहे सर. बरं सर मराठवाड्यामध्ये मग कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहण्याची शक्यता आहे की त्या भागात राहणार नाही? मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात पूर्णापासून नांदेडकडं हो का? आणि हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्हा. थोडं बीड जिल्ह्यात थोडे थेंब येतील. हो. जालना जिल्ह्यात थेंब येतील थोडे तुरळक कुठंतरी, हां, हां. सगळीकडे नाही. हो, बरोबर. बुलढाणा जिल्ह्यात तसंच आभाळ येईल गच्च. हो. हां. आणि नंतर काय होईल, हां. या इकडं नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हो. हिंगोली, यवतमाळ ह्या पट्ट्यात पाऊस पडत असल्यामुळं हं. तिकडे पाऊस पडला तर आपल्याकडे नुसतं वारं सुटेल बघा जोरात. हो का? हो. समजा आपल्याला वार पाहायला मिळेल. मग सर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये कोणकोणते जिल्हे पाऊस राहण्याची शक्यता आहे? पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हो. नागपूर, हां. यवतमाळ हो. या पट्ट्यात. बरोबर सर. बरं सर आता शेतकऱ्यांनी काय करा आता ह्या 2-3 दिवसात ज्यांचा गहू काढणं असलं तर काढून घ्या. हो. आलेला असलं तर घ्या काढून. बरोबर सर. आता तुम्ही जे सांगत आहात सर आणि ह्या 2-4 दिवस पाणी देऊ नका ज्याचा गहू आणखी राहिला त्यांनी. हां, हां, हां.
हं. समजा 3 ते 4 दिवस पाणी द्यायला पाहिजे नाही शेतकऱ्यांनी, कारण की आता हवा वगैरे हे ते. वारं सुटलं तर गहू पडत नाही. हो, बरोबर. बरं सर, तुम्ही जे गव्हाविषयी सांगत आहात शेतकऱ्यांना, समजा आता बऱ्याच शेतकऱ्यांची गहू पिके काढणीस आलेली आहे. हं. तर त्यांना आता समजा ही सतर्कतेचा इशारा आहे, म्हणजे बा पुढील काही दिवसामध्ये तुमची जर गहू काढणीस आली असेल तर काढा. ज्या शेतकऱ्यांचे जर साधारण वल्ले असेल तर त्यांनी थांबायला पाहिजे का काढायला पाहिजे? थांबायला पाहिजे. कशाला उगाच? हो. मात्र कारण की हो. हो. मात्र हिरवे एवढं गहू बी कशाला टेन्शनचं काढायचे? काम नाही. बरोबर. हिरवे कशाला काढायचे उगाच? हो, बरोबर आहे सर. हं. फक्त आलेली पिके काढा. म्हणजे एवढा काही पावसाचा धाक जास्त करून नाही, परंतु काही जिल्ह्यामध्येच फक्त पाऊस राहणार. इकडं हे आपलं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, हो. कोकणपट्टीत